श्री स्वामी समर्थ. उद्या आहे हनुमान जन्मोत्सव आणि या विशेष दिवशी आपण जर हनुमानाची, बजरंगबलीची जर सेवा केली, तर आपल्याला ज्या कोणाला 7.5 शनीची चालू आहे किंवा मंगल चालू आहे, त्या लोकांनासुद्धा याच्यातून मुक्तता मिळू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फार प्रमाणामध्ये तुम्हाला शांती मिळू शकते, जर तुम्हाला या गोष्टींचा खूप त्रास होत असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. जर तुम्ही हनुमान चालीसा 11 वेळा 21 वेळा वाचाल, तर त्याच्यातून तुम्हाला खूप लाभ होईल. कारण अशा छोट्या-छोट्या जे दिवस असतात आपले महत्त्वाचे, त्यामध्ये जर आपण उपाय केले, तर त्याचे आपल्याला 100 गुणा जास्त फळ मिळतं. त्यामुळे हनुमान चालीसा 11 वेळा किंवा 21 वेळा अशा हनुमान चालीसेचं पठण करा. त्यासोबतच बजरंग बाणचं पठण करा. सुंदरकांड जर तुम्ही वाचत असाल तर ते सुद्धा वाचा. त्यानंतर रामनामाचा जपसुद्धा तुम्हाला करायचा आहे. अगोदर रामनामाचा जप करायचा आहे, कारण हनुमानाला राम नाम खूप प्रिय आहे आणि त्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात. त्यासोबतच चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून तो हनुमानाला चढवायचा आहे. त्यांच्या चरणावरती आपल्याला चढवायचा आहे. त्याचा टिळा आपल्या कपाळाला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला मंगळ हा रागाचा कारक आहे आणि त्यामुळे या दिवशी कोणावरतीही राग पकडायचा नाही किंवा या दिवशी भांडणं करायची नाही. यासोबतच या दिवशी गूळ आणि शेंगदाण्यांचं सुद्धा तुम्ही दान करू शकता. या छोट्या-छोट्या गोष्टी, गूळ आणि शेंगदाण्यांचं जेवढं दान तुमच्याकडून होईल, मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही देऊन येऊ शकता. प्रसाद म्हणून ठेवू शकता. ते जितक्या लोकांच्या तोंडी जाईल तेवढं तुम्हाला पुण्य मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे छोटे-छोटे उपाय सांगते ते नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.